नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता 5वी विषय मराठी घटक कार्यात्मक व्याकरण या घटकातील उपघटक शब्दांच्या जाती याविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव देखील करून घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, घटक कार्यात्मक व्याकरण यामधील शब्दांच्या जाती हा जो उपघटक आपण बघत आहोत, यामध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण शब्दांच्या जाती ज्या आहेत त्यामध्ये बघा, नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल, याविषयी सर्वप्रथम काही महत्त्वाची माहिती बघायची आहे. शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. शब्दाच्या एकूण किती जाती आहेत विद्यार्थी मित्रांनो? शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. त्यापैकी आपण नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद याविषयी अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया नाम. आता प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना नाम असे म्हणतात. आता या ठिकाणी काय दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंच्या किंवा त्यांच्या गुणधर्मांना त्यांना नाम असे म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सोप्या भाषेत बघायचं जर झालं तर कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात. काय? तर दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, देव, स्वर्ग इत्यादी. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही नाम दिलेले आहेत, तर आपण ते एक एक नाम बघूया. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, फुलांची नावे: गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी. फळांची नावे: आंबा, चिक्कू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी. पक्ष्यांची नावे: कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा, मोर. त्यानंतर वन्य पशूंची नावे: वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाळीव पशूंची नावे, जे की आपण घरामध्ये पाळतो ती पाळीव पशु: गाय, बैल, शेळी, घोडा, म्हैस, मेंढी, कुत्रा. त्यानंतर बघा नद्यांची नावे: गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, प्रवरा, तापी. पर्वतांची नावे: हिमालय, सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, अरवली इत्यादी. मुलांची नावे: राहुल, संदीप, प्रसाद, रोहन, निलेश इत्यादी. मुलींची नावे: सरिता, स्वरोही, कोमल, दीपाली, रुपाली, मेघना इत्यादी. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण बघणार आहोत सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. काय म्हणतात? नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता सोप्या भाषेत जर जाणून घ्यायचं झालं तर काय? वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता सर्वनामाविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो परिच्छेद दिलेला आहे हा परिच्छेद आपल्याला या ठिकाणी वाचायचा आहे. आता बघा, पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरते. ते विमानतळातून उत्साहाने खाली उतरले. ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांना सर्वांनी हसून अभिवादन केले. जवळच लहान मुले होते. ते लहान मुलांकडे गेले. एका लहान मुलाने त्यांना गुलाबाचे फूल दिले. त्यांना आनंद झाला. आता या ठिकाणी हा जो परिच्छेद विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी वाचला, हा आपण जर असा वाचला असता: पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले, पंतप्रधान विमानातून उत्साहाने खाली उतरले, पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले, जवळच लहान मुले होते, पंतप्रधान लहान मुलांकडे गेले, एका लहान मुलाने पंतप्रधानांना गुलाबाचे फूल दिले, पंतप्रधानांना आनंद झाला. पंतप्रधान हे नामाचा पुनर्वापर अथवा पुनरुच्चार टाळण्यासाठी काही
सर्वनामे वापरलीत. मग आता त्या ठिकाणी कोणती सर्वनामे वापरलीत? ते, त्यांनी, त्यांना इत्यादी सर्वनामांचा वापर केला आणि सर्वनामांचा वापर केल्यामुळे त्या परिच्छेदाचे वाचन हे सुलभ आणि सोयीस्कर झाले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, मराठीमधील एकूण किती सर्वनामे आहेत? तर मराठीमध्ये मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, बघा, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीची सर्वनामे आहे किंवा मराठी भाषेतील ही काही महत्त्वाची सर्वनामे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी विशेषणाबद्दल काही माहिती बघणार आहोत. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. आता काय, तर नाम आपण बघितलेलं आहे. जे नाम आहे त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याच्या नामाची व्याप्ती आहे ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. सोप्या भाषेत जाणून घ्यायचं झालं तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. म्हणजे कुठलंही नाम असेल त्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात? तर नाम म्हणतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण बघा. भव्य इमारत, उंच पर्वत आणि हिरवी पाने. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी, भव्य इमारत कशी आहे? तर इमारत भव्य आहे. उंच पर्वत केवढा आहे? तर पर्वत उंच आहे. त्याचबरोबर हिरवी पाने कशी आहेत? तर पाने हिरवी आहे. वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीतील ठळक शब्द म्हणजेच काय? तर वरील हे जे शब्दांची जोडी आहे यामधील भव्य, उंच, हिरवं हे त्यांच्या पुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगतात, म्हणून त्यास आपण विशेषण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषण म्हणजे काय हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. सोप्या भाषेत जाणून घ्यायचं झाल्यास नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. क्रियापद, पुढील वाक्य वाचा. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही वाक्य दिलेली आहेत, ती वाक्य आपल्याला वाचायची आहे. बघा, राम आंबा खातो, सतीश पाणी पितो, सीता अभ्यास करते. आता वरील जी वाक्य आहे या वाक्यामध्ये येणारे काही महत्त्वाचे शब्द बघा. खातो, पितो, करते. बरोबर. वरील वाक्यातील खातो, पितो, करते हे क्रिया दाखवणारे शब्द आहे. या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मग या ठिकाणी क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियावाचक शब्द म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. आता या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची आहे. बहुतेक वेळा क्रियापद वाक्याच्या शेवटी येते, परंतु काही वाक्यात सुरुवातीला मध्येही येऊ शकते. तर क्रियापद जे आहेत ते बहुतेक वेळा वाक्याच्या शेवटी येते, परंतु काही वाक्यांमध्ये ते सुरुवातीला किंवा मध्ये येऊ शकते. तर या ठिकाणी 2 उदाहरणं दिलेली आहेत. बघा, एखाद्या कामाचा पिच्छा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते. या ठिकाणी क्रियापद काय आहे? लाभते. तर हे क्रियापद कुठे आलेले? तर हे वाक्याच्या शेवटी आलेले आहे. आता त्यानंतर दुसरं वाक्य बघा, सापडली एकदाची माझी वही. आता यामध्ये क्रियापद कोणते? क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे? क्रियादर्शक शब्द कोणता आहे? तर सापडली हा क्रियादर्शक शब्द आहे. आता हा शब्द कुठे आलाय? तर हा वाक्याच्या सुरुवातीस आलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बहुतेक वेळा क्रियापद वाक्याच्या शेवटी येते, परंतु केव्हा केव्हा ते जे क्रियापद आहे काही वाक्यांमध्ये सुरुवातीला किंवा मध्येही येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक कार्यात्मक व्याकरण मधील शब्दाच्या जाती यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद याविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि ती माहिती या ठिकाणी समजून घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा या ठिकाणी सराव करून घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. मला त्यांनी वाचनाचा छंद लावला. आता या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, मला त्यांनी वाचनाचा छंद लावला आणि पुढे सूचना दिली. पुढील वाक्यातील नाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग आता मला त्यांनी वाचनाचा छंद लावला यामधील आपल्याला काय ओळखायचं आहे? तर यामधील आपल्याला नाम ओळखायचं आहे. मग यामधील नाम कोणतं असणार आहे? तर या वाक्यामधील नाम जे आहे तर नाम असणार आहे छंद. बरोबर. तर पर्याय क्रमांक 3 चे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 2, आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो. पुढील वाक्यातील नाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता या ठिकाणी वाक्य दिलेले, वाक्य काय दिलेले, आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो. आता यामधील आपल्याला काय ओळखायचं आहे, तर नाम ओळखायचं आहे आणि नाम ओळखून आपल्याला काय करायचं आहे, त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे. मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, सर्वजण हे नाम नाही, आम्ही हे पण नाम नाही, पाळतो हे पण नाम नाही. त्यामुळे नाम कुठलं असणार आहे, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाम असणार आहे नियम. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 चे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3, दिलेल्या पर्यायापैकी नाम असणारा पर्याय निवडा. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आहे, तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, त्यापैकी आपल्याला नाम असलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, निवडायचा आहे. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे उतारा, त्यानंतर दिलेला आहे हसरा, बोलका आणि बावरा. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, हसरा हे नाम नाही, तर हे एका नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. म्हणजेच काय, हे विशेषण आहे. राम हसरा मुलगा आहे. हसरा मुलगा म्हणजे हसरा हा विशेषण आहे. राम बोलका मुलगा आहे. बोलका हे विशेषण आहे. राम बावरा मुलगा आहे. बावरा हे विशेषण आहे. परंतु आपल्याला त्यांनी नाम विचारलेलं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, पर्याय क्रमांक 1 उतारा, उतारा हे नाम आहे. पर्याय क्रमांक 1 चे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 4, त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. वाक्य काय आहे, त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, सर्वनाम विचारलेले. सर्वनाम म्हणजे काय, नामाचा पुनर्वापर किंवा पुनरुच्चार टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर मग या ठिकाणी सर्वनाम कोणते आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा पर्याय दिलेले आहेत. पर्याय काय दिले आहेत, त्यांनी, सविस्तर, प्रसिद्ध, केली, हे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण सर्वनामांची ज्यावेळेस माहिती बघितली त्यावेळेसच आपण बघितलं मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण आणि स्वतः, हे जे आहेत हे काय आहेत, तर हे सर्वनामे आहेत. हे मराठी भाषेतील सर्वनामे आहेत. म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 1 चे उत्तर बरोबर आहे. त्यांनी, त्यांनी हे सर्वनाम आहे. दिलेल्या वाक्यातील वाक्य काय आहे, त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. या वाक्यातील त्यांनी हा शब्द सर्वनाम दर्शवतो. नामाऐवजी वापरलेला शब्द आहे म्हणून तो सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 1 चे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल. आता या ठिकाणी एक वाक्य दिलेले, सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे. मग या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे सतीश. तर सतीश या शब्दाऐवजी कोणते सर्वनाम येईल. सतीशच्या ऐवजी आम्ही वापरू शकतो का, नाही वापरू शकत. त्याचबरोबर सतीशच्या ऐवजी मी वापरू शकतो का, नाही वापरू शकत. त्यानंतर सतीशच्या ऐवजी आपण तो वापरू शकतो. म्हणजेच काय, तो हे सर्वनाम वापरणार आहोत. तो आज रात्री सिनेमाला जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 6, ती त्याला म्हणाली, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. या वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला वाक्य व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. वाक्य काय आहे, ती त्याला म्हणाली, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. मग याच्यामध्ये सर्वनाम कुठली कुठली आहेत, तर बघा, ती हे सर्वनाम आहे, त्याला हे सर्वनाम आहे, मी हे सर्वनाम आहे, त्या हे सर्वनाम आहे, बरोबर. त्यानंतर आम्ही हे सुद्धा सर्वनाम आहे. एकूण 5 सर्वनामे या वाक्यामध्ये आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 च्या वर्तुळाला रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 7, तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. या वाक्यातील विशेषण ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता काय आहे, तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो.
मग या वाक्यामधील आपल्याला काय ओळखायचं आहे? विशेषण ओळखायचे. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक प्रश्न वाचून घ्यायचा आहे. विशेषण ओळखायचे. आता विशेषण म्हणजे काय? बघा, विशेषण म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. मग तरसाचा ठसा याविषयी विषयी माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर तो एक शब्द नसून शब्दसमूह आहे. तर कुठला? 3 इंच लांब. तरसाचा ठसा 3 इंच लांब. म्हणजे पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला रंगवायचे आहे. टिंब बाळ सर्वांनाच आवडते. योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, रडणारे बाळ सर्वांना आवडते का? नाही. घाणेरडे बाळ सर्वांना आवडते का? नाही. किकाटणारे बाळ सर्वांना आवडते का? नाही. हसणारे बाळ सर्वांना आवडते का? हो. म्हणजेच काय? हसणारे बाळ सर्वांना आवडते. पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 9. पुढील वाक्यातील योग्य क्रियापद दिलेल्या पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. रिकामी जागा दिलेली आहे. आपल्याला दिलेल्या पर्यायामधून योग्य क्रियापदाची निवड करायची आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य क्रियापदाची आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक टिंब. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. ही क्रियापद या ठिकाणी येईल का? नाही. त्यानंतर मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू ही सुद्धा क्रियापद या ठिकाणी येणार नाही. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवते ही सुद्धा क्रियापद येणार नाही. परंतु मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला हे योग्य क्रियापद असणार आहे. वाक्याच्या रिकाम्या जागी योग्य क्रियापद असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 मिळाला. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10. दिलेल्या शब्दांतून क्रियापद असणारा शब्द निवडून योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही शब्द दिलेली आहेत. तर त्या शब्दामधून आपल्याला क्रियापद असणारा शब्द निवडायचा आहे आणि त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा की, खा, नी, मी. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा की हे क्रियापद नाही. म्हणजेच काय? तर क्रियादर्शक शब्द नाही. नी हे सुद्धा क्रियादर्शक शब्द नाही. मी सुद्धा क्रियादर्शक शब्द नाही. खा हे क्रियादर्शक शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 चे उत्तर बरोबर आहे. खा हे क्रियादर्शक शब्द आहे. म्हणून यास आपण क्रियापद म्हणतो. आपल्याला पर्याय क्रमांक 2 चे वर्तुळ या ठिकाणी रंगवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक कार्यात्मक व्याकरण मधील उपघटक शब्दांच्या जाती यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियाविशेषण याविषयी माहिती बघितली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या उपघटकावर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या गेलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव देखील आपण या ठिकाणी करून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही सूचना अथवा समस्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.